मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आजूबाजूला काही कंपन्या आहेत त्या ठिकाणी असे प्रकार असण्याची शक्यता आहे आणि म्हणून मला वाटतं तिथेही चौकशी करावी. अन्यथा जे पीडित असतील त्यांनी पुढे यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्यांनी सुद्धा पुढे जर तक्रार केली तर मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई, कठोर म्हणजे या पुढच्या काळामध्ये अशी कोणी हिंमत करणार नाही अशी कारवाई त्यांच्यावर केली जाईल. महाजन बोलतात संशय आहे कारण ज्या पद्धतीने त्यांचं ही जी टोळी होती ती करत होती त्यामुळे रॅकेट असण्याचा संशय आहे. निश्चित याच्यामध्ये राजकीय संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे. त्या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही. पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे. धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतर करून घेतलेलं आहे. त्याला पैशाचं आमिष, त्याला नोकरीचं आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गायचं गोस खाऊ घालायला लावतायत, गायचं मांस खायला लावतायत. म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते. म्हणून त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे. पण मी पुन्हा आवाहन करेल, जे पीडित आहेत त्यांनी समोर यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, पण त्यांनी या संदर्भामध्ये तक्रारी कराव्या. हे एका कंपनीमध्ये उघड झालंय, मात्र अशा अनेक कंपन्या नाशिकमध्ये आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये सुद्धा असा प्रकार आहे असं म्हटलं जातं. शक्यता आहे. नुसती ही तर टीस सारखी एवढी मोठी कंपनी टाटांची, त्याच्यामध्ये हा प्रकार चाललेला आहे. बाकी कंपन्या आहेत, अनेक मुलं मुली त्या ठिकाणी नोकरीला आहेत, कामाला आहेत. तर मला असं वाटतं की असं असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण तपास करावा अशा सूचना आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. विशाखा समितीच्या बाबत आपण घेणार आहोत का सूचना काही घेणार आहोत कारण त्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे असे प्रकार जे आहेत त्याला वाढताना पाहिजे. मला वाटतं तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये या समित्या नेमल्या गेल्यात, पण त्या अधिक ऍक्टिव्ह व्हाव्यात, त्यांनी काम करावं. पण कोणीतरी पुढे आल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही. काय इतक्या छुप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण आता एखाद दुसरी महिला पुढे आली किंवा एखादा दुसरा प्रकार पुढे आला की मग त्यातून सगळे प्रकार पुढे येतात. जसं महाराजांचं झालेलं आहे, कोणालाच कल्पना नव्हती, सगळेच त्या ठिकाणी जात होते, कॉर्पोरेट क्षेत्रात जात होते, पॉलिटिकल जात होते, सगळेच IAS IPS पासून नावं त्यामध्ये आहेत. पण मग मला वाटतं की एखाद दुसरं नाव पुढे आलं की सगळे प्रकार समोर येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी काही प्रकार चालले असतील ती नुसती माहिती जरी आम्हाला दिली, माहिती जरी आम्हाला कळाली, पोलिसांना कळाली, तर निश्चित त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून हे सगळं रॅकेट खोदून काढण्यात येईल. खऱ्या प्रकरणामध्ये एकूणच फॉरेन्सिक कडनं जो अहवाल आला आणि जे काही पुरावे SIT ने जमा केले तब्बल 160 GB चे पुरावे हे सगळे जमा करण्यात आलेले आहेत. पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क असं सगळं एकूण ते न्यायालयात देखील सादर केलं जाणार आहे. गंभीर मुद्दा होता आणि SIT ने एवढं सगळं गोळा केलंय. नाही, तेच सांगतो की या संदर्भामध्ये SIT अतिशय म्हणजे रात्रंदिवस काम करते, पूर्ण वेळ त्यांनी त्यात झोपून घेतलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय बारीक लक्ष या सगळ्या विषयाकडे आहे. आणि इतका गंभीर प्रकार हा काही छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार. हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत. इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू म्हणून हे महाराज काय काय प्रयोग करतायत. आणि आपणही दाखवलेलं आहे की जवळपास 160 रीलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत. त्या संदर्भात चौकशी सुरू आहे, अजून काही समोर आलेल्या नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय ही अतिशय गंभीर आहे. मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये. अशा पद्धतीने त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र आपल्याच सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक कामं अडवत आहे, ठेकेदाराला त्रास देत आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू होती. आणि काल काही नगरसेवकांना पोलिसांनी चौकशीसाठी देखील बोलवलं होतं. नाही, मी या संदर्भामध्ये माहिती घेतली, चौकशी केली. कोणी म्हटलं की आमची पाईपलाईन फुटली आहे, 6-7 दिवस झाल्या ठेकेदार जोडत नाही, म्हणून आम्ही गेलो होतो, आम्ही वर्गणी मागितली नाही. पण त्या संदर्भामध्ये मी चौकशी करण्याचे आदेशही आमचे जे कमिशनर आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण आपल्याला मी पुन्हा सांगेल, मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा सांगितलं, जाहीर सांगितलं होतं की कोणीही कामामध्ये अडथळा आणायचा नाही, कोणी असे रिकामे धंदे करायचे नाही. आणि जो करेल पोलिसांनी त्याची दखल घ्यायची आहे. संबंधित महापालिकेने सुद्धा या संदर्भात ठेकेदारांनी तक्रार केल्यावर त्यांनी त्या ठिकाणी काल कंप्लेंट केली. लगेच कुठल्याही पक्षाचे असो, इथे असं नाहीये की मग आमच्या पक्षाचे काय त्या पक्षाचे काय, पण जर चूक असेल निश्चित ते तपासलं जाईल. कारण त्यांचं म्हणणं वेगळं आहे, यांचं म्हणणं वेगळं आहे. पाईपलाईनचा विषय होता, पाण्याचा, पाणी मिळत नाही नाशिक शहरामध्ये, थोडं उशिरा होत आहे काही ठिकाणी, हाही विषय खरा आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी रात्री सगळी माहिती घेतलेली आहे
पुन्हा आम्ही नगरसेवक, ठेकेदार आणि कमिशनर यांना एकत्रित बसवून त्या संदर्भामध्ये चौकशी करू. पण याच्यामध्ये जो दोषी असेल किंवा असे कोणी रिकामे उद्योग करत असेल अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. काम अतिशय क्वालिटीचं सुरू आहे. रात्रंदिवस सगळे म्हणजे आमचे सगळे अधिकारी, सगळे IIT पासून सगळ्यांच्या नजरा त्या ठिकाणी आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.